नमस्कार, मी प्रतीक्षा. आज आपण चहासोबत खाल्ली जाणारी खुसखुशीत अशी खारी कशी बनवायची ते पाहूया. आणि आपल्याला बऱ्याचदा आपण बाहेरून आणून खातो, पण बऱ्याचदा आपल्याला शंका पण येते मनामध्ये, की ही खारी कधी बनवलेली आहे, चांगली तर असेल ना, अशा पद्धतीने. तर त्यामुळे आपण घरच्या घरी खारी कशी बनवायची ते पाहूया. इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. तुम्ही या आणि नंतर त्या मैद्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे. तुम्ही 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. मी पूर्ण मैदा घेतला आहे आणि ते ओवा घेतला आहे हातावरती आपल्याला चोळून तो आता त्यामध्ये टाकायचा आहे. ओव्यालाच अजवाईन पण असं म्हणतात. आणि आता सध्या तरी अजूनही पाऊसच आहे सगळीकडे. तर पावसामध्ये हमखास खाल्ली जाते खारी आणि चहा तर. आणि आपल्याला नंतर मी गरम करून तूप घेतलं आहे. तुम्ही या तुपाऐवजी तेल पण यूज करू शकता. तर थोडं तूप टाकून आपल्याला असं घट्टसर थोडंसं मळून घ्यायचं आहे किंवा असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तुपामध्ये, की जेणेकरून असं घट्ट असा एक गोळा बनेल. आणि एकदाच तूप टाकायचं नाही, थोडं तूप टाकून घट्टसर असं गोळा बनेल अशा पद्धतीने ते पीठ करून घ्यायचं आहे. आता असं आपण पीठ धरल्यानंतर हातामध्ये, जेणेकरून तो गोळा फुटणार नाही, अशा तुम्ही बघू शकता छान गोळा बनत आहे. त्यामुळे मी आता काय करते, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पीठ छान असं मळून घेते. पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे. आणि छान असं पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला कमीत कमी आपल्याकडे टाईम नसेल तर कमीत कमी 15 मिनिट तरी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे. आणि जास्तीत जास्त म्हणलं तर आपल्याला अर्धा तास हे पीठ चांगलं असं ठेवायचं. आपल्याकडे खूप जास्त वेळ असेल तर अर्धा तास तरी पीठ आपल्याला हे भिजवून ठेवायचे मळून. तर आता मी छान असा गोळा केला आहे पिठाचा. आणि ही खारी तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे बाहेरच्या खारीला डालडा लावणं अशा पद्धतीनं होतं, त्याच्यामुळे नंतर त्याचा वास येऊ शकतो. तर आता मी हे पीठ असंच अर्धा तास मी हे करून ठेवणार आहे, कारण माझ्याकडे भरपूर असा वेळ होता. नंतर आता आपल्याला बनवायचे साटा. तर साटा बनवण्यासाठी मी 2 चमचे मैदा घेतला आहे आणि तूप घेतलं आहे. आता आपल्याला ते छान असं हलवून घ्यायचं, छान असं त्याचं क्रीम बनवून घ्यायचं आहे. क्रीम बनेपर्यंत हलवायचे मस्त आपल्याला ते. तुम्ही तेवढ्यात होत नसेल तर तुम्ही जास्त अजून थोडंसं तूप टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं क्रीमसारखं व्हायला पाहिजे ते साटा आपल्याला. आणि साटा कुठे यूज करायचा आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेनच. छान असं आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते क्रीम बनत नाही, क्रीम टाईपमध्ये बनत नाही तोपर्यंत. तरी ते क्रीम बनलेलं, म्हणजे क्रीमसारखं असं बनलेलं आहे ते. तर चाटा आपला इथे बनवून तयार आहे. आणि मी अर्धा तास वेट केला. अर्धा तासानंतर पीठ मी ओपन केले, उघडले. तुम्ही बघू शकता छान मऊ पीठ झालेलं आहे. तर आता आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जसं आपण पोळ्याचे
गोळे करून घेतो लाटणं म्हणजे चपात्या करण्या अगोदर, पोळ्या करण्या अगोदर, त्या पद्धतीने आपल्याला 5 असे उंडे करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला नंतर एक एक अशी पोळी म्हणजे ते हे लाटून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचे, एक समान प्रमाणात लाटून घ्यायचे, गोल असं एक मोठी एक छोटी अशा पद्धतीने लाटून घ्यायचं नाहीये, एक समान लाट्या आपल्या आल्या पाहिजेत सगळ्या. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय. आणि मी 5 उंडे झालेले होते माझे, ते 5ही तुम्ही लाटून घेतले, तुम्ही बघू शकताय. तर आता आपल्याला ते एकावर एक ठेवून त्या साठा लावून त्याचे आपल्याला आणि परत एकदा लाटून घ्यायचंय. तर आता तुम्हाला साठा कुठे यूज करायचा आहे ते मी दाखवते. तर आता पहिल्यांदा लाटी लाटून घेतली ती, त्याच्यावर आता आपल्याला दुसरी लाटी लेयर्स पाडण्यासाठी ठेवायचे, त्यामुळे आता अगोदर साठा लावून घ्यायचा. नंतर दुसरी लाटी ठेवून द्यायची, त्याच्यावर परत एकदा साठा लावायचा. नंतर तिसरी ठेवायची, परत तिसरीला पण साठा लावून घ्यायचा. आणि मी 5च घेतल्यात म्हणून 5च घ्यावा अशा नाही, तुम्ही 6, 7 एकावर एक कितीही तुम्ही घेऊ शकता. पण आपण नंतर जो लाटणार आहे तुम्हाला मी दाखवतेच, पण ते पातळ आलं पाहिजे आपल्याला लाटायला, का नाहीतर खुसखुशीत लागणार नाहीत किंवा मध्ये कच्चे राहू शकतात खारी. त्यामुळे मी शक्यतो मी सांगेन पर्सनली की तुम्ही 5च्या वरी घेतच जाऊ नका, पण जास्त लेयर्स हवे असतील तर घेऊ शकतात. तरी ते साठा 5ही माझ्या लाट्याला लावून झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी कसं दुमडते तसं दुमडून घ्यायचंय तुम्हाला, इकडून पण इकडून पण. आणि आता थोडंसं मैदा घ्यायचा आणि आपल्याला ते लाटून घ्यायचंय पातळ आणि हलक्या हाताने लाटायचंय, जास्त भार देऊन लाटायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला ते लाटून घ्यायचंय. आणि पातळ असं लाटून घ्यायचंय की जेणेकरून जे खारी जे आहेत आपले बनणारे की जाड किंवा असे ढबरे होऊ नये, त्यामुळे पातळ असं लाटून घ्यायचंय ते. तर आता इथं बऱ्यापैकी माझं लाटणं झालेलंच आहे. तर आता आपल्याला हव्या त्या आकारात तुम्ही खारी बनवू शकता. तिथे मी एक अशा उभ्या लाईन मारते अगोदर, जसं आपण कापण्या वगैरे शंकरपाळे करतो त्या पद्धतीनेच करते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही खारी करू शकता. तर आता इथे मी सगळे कट करून घेतलेत. आता एक एक मी काढून ताटामध्ये एकदा ठेवून देते. तुम्ही बघू शकता आताच लेयर्स दिसत आहेत काठाला. आणि खूप इझी रेसिपी आहे आणि तुम्ही एकदाच 1 किलोच्या मैद्याच्या एकदा स्टोअर करून ठेवू शकता. खूप इझी रेसिपी, कमी साहित्यात बनणारी. आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये भाजून पण घेऊ शकता. तळताना खूप गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. तळताना आपल्याला जास्त तेल तापवायचं नाहीये. थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला लगेच खारी त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला म्हणजे कमी ठेवूनच आपल्याला तळायचंय.
तुम्ही कमी नाही ठेवून फास्टमध्येच तळो तर ते लवकर लाल किंवा लवकर ब्राऊन कलर होतो त्याचा, आणि आपल्याला वाटतं वरून तळलेतच पण मधून तसेच कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे कमी करूनच तळायचं आहे. थोडासा वेळ लागतो तळायला, पण काही प्रॉब्लेम नाही. पण मध्ये कच्चं खाण्यापेक्षा ज्या आत्ताच तळून घेतलेलं बरं. तुम्ही बघू शकता तेलातच लेयर्स ते असं दिसत आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने छान असं तळून घ्यायचंय जेणेकरून ब्राऊन कलर येईल त्याला. अशा पद्धतीने बघू शकता एक दोघाला ब्राऊन कलर आलेला आहे. थोडासा वेळ लागतो तळायला. तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर येत आहे, जसं आपण दुकानातून कसा आणतो खारी त्या पद्धतीने कलर येत आहे. तर आता मी हे पहिला जो घन आहे तो काढून घेते. पहिला घन आपला तयार आहे. तुम्ही लेयर्स बघू शकता खूप छान आलेले आहेत. तर मी तशाच पद्धतीने दुसरा तिसरा पण घन तयार करून घेते आणि सगळे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते.
तर इथे तिन्ही गणी माझे बनवून तयार आहेत आणि खारीस पूर्ण बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता छान लेयर्स पडलेले आहेत, मध्ये पण कच्चे राहिलेले नाही आहेत. तर पटकन होणार रेसिपी, कमी साहित्यात इझी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय.